आणि ज्यांनी हमी दिलेल्या आहेत असे आपले खासदार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार घोगरे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सत्कारमूर्ती यांच्याबद्दल सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे, त्यावर ते व्यस्त आहे, वेगळा वेगळी खर्च करत नाही. हनुमंतराव गायकवाड यांनी जे सांगितलं की आरक्षण संपलेलं आहे ते आपण अनेक वर्ष सांगतो आहे की आता मराठा युवक युवती जे कोणी ऐकत असतील आणि आपले जे कोणी प्रतिनिधी असतील याच्यापुढे मराठा नोकरी शिक्षणातील आरक्षण संपलं हे 100% गृहीत धरा, सहजासहजी कोणी ते देऊ शकणार नाही. त्यामुळे सरकार कुठलंही येऊ जे काही आपल्याला एसटीओ सारखे असं प्रत्येक गाजर दाखवतोय ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते संपल्या जात आहे, ते बिलकुल पुन्हा रिस्टोर होण्याची शक्यता बिलकुल नाही आपण लक्षात घेतलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हनुमंतराव गायकवाड यांनी जे काही सांगितलेलं आहे, यापूर्वी मी सांगितलेलं आहे, हनुमंतराव पुण्यात शिवधर्म बंगल्यावर तुमच्यापैकी काही लोकांची कदाचित भेटगाठ झाली असेल. 15 वर्षानंतर आज आम्ही भेटलो. ज्याला तुम्ही सफाई कामगार म्हणता, जगातला सर्वात मोठा सफाई कामगार जर कोण असेल तर तो हनुमंतराव गायकवाड. किमान टाळ्या वाजवण्यापूर्वी जे जे मायबाप आणि पोरोपोरी ह्या ऐकत असतील, दिसत असतील, त्यांनी किमान आपल्या ग्रामपंचायतच्या आणि आपल्या नगरपंचायतच्या, नगरपरिषदेच्या किंवा महापालिकेच्या जे काही त्या सफाई गाड्या असतात तो तरी व्यवहार करा. एका महापालिकेचा कचरा बाहेर टाकण्याचं बजेट 10-20 कोटी रुपयाचं आहे, तिथे आपण कुठे आहोत. लोक काय म्हणतील एवढं जरी सोडून दिलं तर बऱ्याचशा काही गोष्टी आपण करू शकू. सुनीता रिकामे इनामदार यांना जो काही पुरस्कार दिला, जिजाऊ पुरस्कार, ह्या सुद्धा जिजाऊ ब्रिगेडच्या मराठा सेवा संघाच्या जुन्या पदाधिकारी आहेत. आदिनाथ ताकते सर यांचं कार्य हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जवान ज्ञानेश्वर साबळे आणि अपूर्व पडगार यांचं कार्य कर्तृत्व आपल्या समोर आहे. साबळे साहेब, तुम्हाला मला वाटतं समाधान झालं आता. ते आपल्या हाती आहे तेवढं आपण करणार. त्यामुळे किमान तुमचा जो नाही समाधान म्हणजे आपल्याला जी गोळी मारायची होती तिथे गोळी लागलेली आहे. आता गोळी लागलेली ज्या वेळेस समोरचं काम होईल त्यावेळेस आनंद हा आता फक्त हा भाग म्हणजे तुमचं जे मत होतं ते सीएमपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. हे काम आपलं होईल आणि मला वाटतं की ते नक्कीच पूर्ण होईल. अपूर्वच आहे. खूप काही तुझे मायबाप इथे आहेत, आम्ही सगळेच तुझे मायबाप आहोत लक्षात घे. खूप आनंद झाला आणि शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा पूर्ण हो की तू सिरियस हो आणि पुन्हा आमच्या अध्यक्षतेखाली शिंदे साहेबांच्या हस्ते तुझा सत्कार करण्याची पाळी आपल्यावर येऊ, आपली सर्वांची इच्छा आहे. मित्रांनो, आज काही खूप जास्त सांगावं असं मला वाटत नाही. बऱ्याच बाबी इथे मागे सुरुवात झाली आजच्या भाषणाची. तर लोखंडे साहेबांनी बऱ्याचशा योजना इथल्या सांगितल्या, मधुकररावने सांगितलं. मधुकररावने एक जी खंत व्यक्त केलेली आहे की गती कमी आहे. शिंदे साहेबांनी आता ते थोडंसं काहीतरी मला वाटतं काम हाती घेतलेलं आहे, ही गती वाढेल असे आपण गृहीत धरूया. एक सोपस्कार म्हणून हा आता कार्यक्रम न होता एक चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे कसं जाता येईल तो एक प्रयत्न करूया. आज खासदार साहेब आहेत, पालकमंत्री साहेब आहेत, म्हणून खासदार साहेब काही अर्जंट नसेल तर जरा खाली म्हणजे लोकसभेमध्ये मागच्या एकदा तुम्ही आणि संभाजीराजे असताना एक विषय निघाला होता की संसदेच्या आवारामध्ये जिजाऊंची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्याचं मला वाटतं काही झालेलं नाही. दुसरं असं की आता झालं ते झालं. आज विवेकानंदांची जयंती आहे, प्रधानमंत्री काहीतरी योजना त्यांच्या नावाने जाहीर करणार आहे. त्याच्याबद्दल आपला आक्षेप नाही. त्यांनी काय केलं काय नाही, पण ज्या धर्म परिषदेमध्ये शिकागोच्या 1893 मध्ये स्वामी विवेकानंद केले होते
जागतिक धर्म परिषदेचे 2 वेळेस अध्यक्ष होते, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे, ते सुद्धा आज कोणाला काही कल्पना नाही. तर जर हा विषय राज्यात जशा पद्धतीने हाताळता येईल तो आपण प्रयत्न करू, पण लोकसभेमध्ये तुम्हाला काहीतरी एखाद्या तुमच्या जे कुठले अधिकार असतील त्या अधिकाराच्या माध्यमातून आमच्या जिजाऊंकडे लक्ष द्या. जिजाऊंची प्रतिमा एखादी तिथे बसवा. सर्वजणांना आपल्याला एकतर मान्य आहे, जवान तुमच्या पाठीमागे, जवानांनी सांगितलं की हा देश जिजाऊंचा आहे, मराठ्यांचं रक्त सांडलेलं आहे, त्यातून निर्माण झालेला आहे, हा उभा राहायला पाहिजे, अशी आमची एक विनंती आहे. आजचा एक देशोन्नती आणि एक दिव्य मराठी आपली बुलढाणा एडिशन वाचला असेल. राजमाता जिजाऊंचा वाडा व समाधी संवर्धन अंतिम टप्प्यात. वाडा ते समाधी दरम्यान 88 एकरावर साकारणार शिवसृष्टी. आणि आता हे सगळं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे, पण एक व्यक्ती काय करू शकते ते आहे संभाजीराजेंनी हे सगळं केलेलं आहे. प्रतापराव, माझं म्हणणं आहे सगळे भोसले एकत्र येऊन जर असं करत असतील किंवा एक भोसले जसं तर आपल्या सिंदखेड राजांच्या जाधवांना तुम्ही एकत्रित जाधव करून का होईना हे खालचं वरचं आपलं मोठं कुठेतरी विसरा. शिवाजी राजा ऐकायचे मुखी तिकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा कोणीतरी जाधवांनी एवढं तरी ठरवा की आपण काहीतरी या सिंदखेड राजाचं देणं लागतो आहोत आणि आपण हे पूर्ण केलं पाहिजे. हे सरकारी पैशानेच होतं, हे काही कोणी होत नाही. दादांनी जे काही सांगितलं, परिस्थिती काय, संयुक्त महाराष्ट्र झाला, आपण कोणी नव्हतो, मराठवाडा विदर्भाला बरोबरीने वागवल्या जाईल असं त्यावेळेसच्या सर्व नेत्यांनी सांगितलं. शिवाजी महाराज असतील, संतांची यादी यादी, संत चोखोबा विदर्भातले, संत गोरोबा मराठवाड्यातले, संत नामदेव मराठवाड्यातले, संत ज्ञानदेव मराठवाड्यातले, जनार्दन स्वामी मराठवाड्यातले, एकनाथ स्वामी मराठवाड्यातले. हे तिकडून जाऊन गणेश सुद्धा लक्षात घे, मान्या देशमुख पुन्हा मोठा. आम्ही इकडनं लोक गेले, तिकडे तुमचं कल्याण केलं. त्यांच्या नावाने दादांनी वळू आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणी मला वाटतं भोगरे साहेब 500-400 कोटी रुपये जाहीर केले. आम्ही टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करतो. शिवनेरी रायगडवर पैसे खर्च होतात, राजगडवर पैसे होतात, त्याच्याबद्दल म्हणणं नाही. मला आठवतं 2003-4-5च्या दरम्यान बहुतेक जयंत पाटील आता तुमचे जे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेस अर्थमंत्री होते दादांच्या जागी. त्याचा जो तुमचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ते यादी पाठवल्यानंतर एक भाषण केलं होतं एखाद्यांनी की वेगळे वेगळे किल्ले वगैरे याच्या संवर्धनासाठी तरतूद असावी, त्याच्यात नावं घेतले, वेगवेगळ्या नावं केली. त्यावेळेसही फक्त राजगड पुरंदर आणि शिवनेरीसाठी पैसे तरतूद होती, बाकी कुठलेही नाही. जिजाऊ सिंदखेड राजाच्या सिंदखेड राजाचा निशाण कुठे आहे? विदर्भात आहे. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे वेरूळचे मराठवाड्यातले आहेत. आज जिथे यांचे मायबाप जन्माला झाले, यांनी तिथे सर्व काही घडवलं, ते सिंदखेड राजा आणि वेरूळची अक्षरशः खगडदारी होती, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तो आमचा किशोर चव्हाण गोंधळून मरायला आला, पण कोणी त्या वेरूळला जाऊन जाधव साहेब भेट द्यायला तयार नाही. आज तिथली इतकी चुकीची परिस्थिती आणि वाईट परिस्थिती आहे, आपल्या इथे तरी बरं झालेलं आहे, मोठ्या मुश्किल नाही. शहाजी राजांचा तिथे एक पुतळा उभा राहिला, बाकीचे भांडणाने तिथला कलेक्टर सुद्धा जबाबदारी दिली, कोणी जायला तयार नाही. आपल्या इथली हीच परिस्थिती आहे. आज 500,000 कोटी रुपये सिंदखेड राजाला जर खर्च केले तर कमीत कमी 1000 ते 1,500 हा परमनंट आणि वाढत जाणारा रोजगार इथे निर्माण होणार आहे. पर्यटन हा जगातला, तुम्ही साहेब काल सांगितलं की याला जाऊन आले जम्मू काश्मीरलाही उत्पन्नाचा स्रोत काय आहे सांगा. आपण जातो पैसे टाकतो, हे बरेचसे देश त्याच्यावर चाललेले आहेत. आज आपल्या इथे सिंदखेड राजामध्ये इट्स अ ट्रेजर.
जगातील अत्यंत कमी तुमच्या सगळ्या काझी घराण्याचे आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही जे काही ट्रेजर आज किमान इथे शिल्लक ठेवलेला आहे, आज एवढी मोठी संपत्ती आपल्या इथे आहे, पण आपल्याकडे आज कामं बघितलं आपण त्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे, तर आमच्याकडे UCR म्हणतो अनकोर्सरेबल मशिनरी, बरोबर ही बरी आहे. दादा जर इथे आले आणि त्यांनी जर ते कामं पाहिले ना, तर तुमच्याच भाषेत सांगायचं तर ते गोळ्या घालतील आपल्याला. काय क्वालिटी आहे आपल्या कामाची. म्युझियम आपण उभं केलं, काही साहेब त्यावेळेस मी म्हणलो का नाही आपण का त्या काळात एवढी एकमेव जागा उभी होती त्याच्यामध्ये ते एक आजचे आपण उभं केलं, त्याच्याही जे काय होतं नव्हतं ते निघून गेलेलं आहे. एवढं मोठं ट्रेजर आपल्याकडे असताना आज काही संत आपल्या इकडे झाले, पण आळंदी सोन्याची झाली, देऊ सोन्याचं झालं, बाकीच्या काही पंढरपूरच्या नावाने काय काय होतं ते सांगण्याची गरज नाही. पण आपल्याकडे काहीच नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आम्हाला काही दिलं नाही असं आपण सतत म्हणतो. आता शरद पवार अजित पवार तर काही आपण इकडे विकत आणू शकत नाही, काही नाही, पण मग आपल्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे का, किंवा आपल्यात कुठेतरी काही वेगळं. तुम्ही आघाडी सरकार सहज म्हणले, पण मग आघाडीची गरज आहे. मतभेद कुठे नाही. हर्षवर्धन पाटलांचे आणि अजितदादांचे तुम्ही गाववालेच आहे, भाऊबंद, ठीक आहे, टोकाचे राजकीय मतभेद असतील, पण ज्या वेळेस एखादा पुणे जिल्ह्याचा विकासाचा विषय येतो त्यावेळेस हे दोघे जेव्हा एकत्र येतात, माझी तुम्हाला एकच विनंती आहे प्रतापराव आणि शिंदे साहेब, की किमान एवढ्यासाठी का होईना, बाकी सगळं विसरू. तुमचे पर्यटन मंत्री शिवसेनेचे आहेत, अर्थमंत्री साहेबांचे आहेत, पर्यटनाला पुन्हा आणखी आदित्य ठाकरेंना तुम्हाला आठवण द्यायला हरकत. बाळासाहेब इथे आले होते त्यावेळेस तुम्ही होते की मी या सिंदखेड राजाला सोन्याचा मुलामा चढवेल अशा पद्धतीचं भाष्य मला वाटतं, बरोबर आहे काही साहेब, बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. आता बाळासाहेब ठाकरे नाही, किमान या नातवंडाला आपल्या आजोबांनी जो काही एक शब्द दिलेला आहे तो पाळण्याची आणि परतफेड करण्याची आणि शिवरायांच्या विचारांची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी निर्माण झालेली आहे. त्यांनी पुढचा मुद्दा मी सांगतो काय, आज आपल्या इकडे केवळ एवढा अशातला भाग नाही. अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद आणि लोणार यामुळे सुरुवातीला मेहकर साहेब म्हणाले तसे जागतिक पातळीवरचे सगळे पर्यटक आज इकडे येतात. शिंदे साहेब सगळ्यांना हे सगळे लोक औरंगाबादपर्यंत येतात. औरंगाबादवरून आपल्याला सिंदखेड राजा किंवा लोणारला जायचं म्हणलं तरी जमत नाही. एवढंच नाही, छोटासा गेस्ट हाऊस आहे इथे, त्याचं रिपेअर करायला घेतलं तरी आपल्या बाजूवाल्यांनी अडवलेलं. तुम्ही मला माहिती दिलं का नाही कधी त्या रेस्ट हाऊसमध्ये 2 केव्हाचे तरी सूट आपल्याकडे आहे. म्हणजे आज मोठं कोणी VVIP जर यायचं म्हटलं तर ती सोय नाही. MTDCने थोडंफार काय कधीतरी करून ठेवलेलं आहे काजी साहेब. एक तर ते आपण तरी जमीन वस्तू केलं पाहिजे, काय MTDCवर तुम्ही प्रतापराव एवढं तरी हे करा, ठाकरे साहेबांना आदित्य ठाकरेंना सांगू की बाबा ते MTDC तुम्ही करा, नसेल तर आम्ही कोणीतरी घेऊ. शिंदे साहेब काहीतरी त्याला 20 कोटी रुपये देऊ नये. किमान उद्या आपल्याकडे समजा खरोखर स्वतः CM आले, पुढे काय करणार आहे. 12 जानेवारीला 4 लोक जर इथे यायचं ठरलं एका वेळेस ते झालेलं आहे. एकदा राणेसाहेब, भाऊसाहेब फुंकर, अजून कोण होतं मला वाटतं 4-5 जण VVIP आलेले होते. विलासराव आणि ते आले त्यावेळेसही कोण कुठे हे करायचे आहे. मुक्कामी एका वेळेस 3-4 जणांना थांबायचं म्हणलं तर आपल्या इकडे काही सोय नाही. विजयदादा त्यावेळेस मला म्हणाले होते की मी VIP रेस्ट हाऊस देतो काय. आता हा एक जुना केव्हाचा तरी आराखडा आहे सिंदखेड राजा तीर्थक्षेत्र. तुमच्या वेळेसचा आहे का आधी साहेब? आहे. मला आठवतं त्यावेळेस हसन मुश्रीफ साहेब त्यावेळेस आपले पालकमंत्री होते, दादानी याला मंजुरी दिली. यात सुद्धा अशी काहीतरी गडबड झाली आणि नको त्या ठिकाणी पैसे ठेवले गेले. काम शेवटी तिथल्या तिथे आहे आणि जे काही थोडंफार काम झालं त्याचा काही उपयोग उलट असते उघडण्याची वेळ आलेली आहे.
दादांना हे सगळं माहिती आहे, पण त्यांना इथे आणण्यासाठी आपल्याला काहीतरी एकत्रितपणे मला वाटतं त्यांना हे सगळं समजावून सांगण्याची गरज आहे. या अंगाने जर आपण पुढे गेलो तर काही गोष्टी करता येईल. मुख्यमंत्री इथे देवेंद्र फडणवीस आले होते, ते कुठल्या पक्षाचे कुठल्याचे आज तुम्ही पालकमंत्री आहात, आम्ही तुमचा पक्ष बघत नाही, तुम्ही आमचे खासदार आहात, आम्ही तुमचा पक्ष बघत नाही. आमचं एकच म्हणणं आहे की त्या पदावर असताना त्या पदाने जे काही आम्हाला दिलेलं आहे, वचन दिलेलं असेल, शब्द दिलेला आहे, तो शब्द आपल्याला कसा पाळता येईल या अंगाने आपण सर्वांनी विचार करावा. मग आम्ही जे सांगत होतो की इथे जे पर्यटक यायचं झालं तर पर्यटकांना औरंगाबादच्या अलीकडे येता येत नाही. आता रस्ता जरी बरा झाला तरी एका दिवसामध्ये औरंगाबाद सिद्धखेड राजा लोणार होत नाही. लोणार हे जगप्रसिद्ध आहे. औरंगाबादला पर्यटक थांबतात त्यावेळेस 30,000 ते 12,000 15,000 रुपये एका दिवसाचा एका माणसाचा पर्यटकांचा खर्च येतो. बरोबर आहे का? पुन्हा सोय नाही. जर आपल्याला सिद्धखेड राजामध्ये किमान निवास व्यवस्था करता आली, VIP थोडीशी उच्च मध्यम आणि डॉर्मेटरी टाईप 1000-1200 लोकांची जर आपल्याकडे परमनंट व्यवस्था इथे आपण करू शकलो तर जे लोक औरंगाबादला थांबतात ते सिंदखेड राजाला येतील, कारण तिथला 25,000 रुपये पर डेचा खर्च आपल्या इथे भारतात 7,000 ते 5,000 8,000 येईल. दुसरी गोष्ट, इथून औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, शेगाव 100 किलोमीटर 125 किलोमीटरपर्यंत वन डे एक्सकर्शन किंवा हे होऊ शकतं. आणि लोणार फक्त 50 किलोमीटर आहे. परंतु त्यामुळे आपल्या इथे 100-200 टॅक्सीवाले, 50-100 गाईड, 100-200 वेगवेगळे काम करणार, अशा पद्धतीने 1000च्या आसपास लोकांना रोजगार मिळेल आणि आपला सिंदखेड राजा एक रेसिडेन्शियल होईल. एवढंच नाही तर पर्यटकांना ग्रामीण पर्यटनाची आजकाल एक नवीन थीम निघालेली आहे, रुरल टुरिझम, ॲग्रो टुरिझम. हे टाकेसर गेलेत का? बरोबर आहे. तर आपल्या या भागामध्ये जेव्हा हे पर्यटक आपल्या इथे कुठल्याही हॉस्टेलवर किंवा वसतिगृहामध्ये थांबतील तर त्यांना सकाळी ते फिरायला जरी बाहेर पडले तरी जिकडे तिकडे शेती आहे. मला आठवतं आम्ही अमेरिकेमध्ये गाव बघायचा युरोपमध्ये इतका प्रयत्न केला की आमचा मुलगा एका गावामध्ये आम्हाला घेऊन गेला, गाडी लावली आणि आम्ही नुसतं उतरून इकडे तिकडे पाहायला लागलो. 7व्या मिनिटाला आमच्या बाजूला पोलीस आले, काय करून राहिले म्हणजे यांना कुठून माहीत झालं. तेव्हा आमच्या मुलांनी सांगितलं की इकडे नवीन कोणी आलं की हे गावात बसलेले ते घरात बसलेले लोक असतात त्या लगेच पोलिसाला फोन करतात, कारण की गाव छोटंसं असतं. त्यामुळे गाव बघायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे. इकडे ते बघू शकतात, ग्रामीण जीवन बघू शकतात, सामान्य लोकांचं जीवन बघू शकतात आणि अशा पद्धतीने हे सगळी डेव्हलपमेंट होऊ शकेल या हा भाग आहे. आणि आपण जो मला सगळं सांगितलेलं आहे की अपूर्व बोलला, ऐकणाऱ्या मुलांना आपला तो एक प्रयत्न आहे इथे की चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक असतील, तांत्रिक असतील, सगळं. मग हनुमंतरावनी सांगितलं की शेवटी सगळं टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे. हायटेक ज्याच्याकडे आहे त्याच्या बाजूने हे जग चालणार आहे. हे सगळं करण्याचा आपला इथला प्रयत्न आहे आणि आपल्याजवळ जे आहे ते आपल्याला बाजारात जर देता नाही आलं तर मग आपला तो प्रयत्न जो काही आहे तो होऊ नये. म्हणून आपल्याला सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की एकदा दादांची आणि आदित्य ठाकरे यांना सोबत दोघांना येता आला तर अजूनही बरं होईल. त्यांनाही समजावून सांगता येईल की असे बाब आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की जिजाऊ सृष्टी आणि सिंदखेड राजा यात काही फरक करू नये आम्ही सतत म्हणतो. हे दोघे, कारण की सिंदखेड राजाचा विकास हा मर्यादित आहे. त्या ज्या काही पुरातत्व वास्तू आपल्याकडे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हा एक भाग आहे. आणि दादांना पैसे देऊन ना देऊन पुढे मागे शिवनेसाहेब की एकदा त्यांना आला ते एवढ्यासाठी आला की मग त्यांनी शिवनेरीवर काय केलं, रायगडावर काय केलं, पुरंदरवर काय केलं. पुरंदरला तर इतका प्रॉब्लेम होता अक्षरशः मी सांगतो की मोठ्या मुश्किलने मी इतिहासमधून तो रस्ता करून घेतला. संभाजी बरोबर आहे, तुम्हाला सगळं माहीत आहे. तिथले लोकल सगळे विरोध असताना आणि ज्या दिवशी दादांना सांगितलं की इतिहासाचा प्रॉब्लेम आहे
तर पुढे भले तो उशिरा झाला असेल, पण आता वर डांबरी रस्त्याने शेवटपर्यंत गाडी नेता येईल एवढं हे त्यांनी केलेलं आहे. शिवनेरीचा विषय होता. मुख्यमंत्री त्यावेळेस सुरुवातीला मला वाटलं आपले हे होते सुशील कुमार शिंदे. 2004 मधली गोष्ट आहे. रायगडावर गेले ते 8 तारखेला आणि 19 तारखेला शिवनेरी होणार आहे फेब्रुवारीचा. तेव्हा ते म्हणाले की मी इथे 10 कोटी रुपये 15 कोटी रुपये देतो शिवनेरीवर. म्हणजे आता काय होणार आहे? ते म्हणाले की हे बजेट गेलं तरी हरकत नाही. दादानंतर पालकमंत्री होते, ते तिथे आले. 10 कोटी रुपयाचे 160 कोटी रुपये किती खर्च केले. त्यांना याच्यासाठी आणा म्हणतो की त्यांनी केलेले कामं तिकडे जे आहेत आणि आपल्या इकडे झालेली कामं किमान आपल्या नजरेत तरी फरक पडेल की कशा पद्धतीने काही गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. मग हे आर्किओलॉजीचे लोक आपल्याला बनवाबनवी करतात का? शनिवार वाड्यावर सोनं मुकुट चढतो, सगळीकडे चढतो, पण जिथे आपण हे सगळं केलेलं आहे तिथे आपलं मूळ बीज आहे. हे वेरूळ आणि सिंदखेड राजा हे अविकसित आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. जे काही आहे आता ठीक आहे, दादा आले नाही, पण आपण अक्षरशः 25-20 लोकांमध्ये 5 जण, तुम्ही 5 जण आणि मी जातो 30 जणांमध्ये काही साहेब आपण हा कार्यक्रम केला असता. बिलकुल काही अडचण नाही. पण एक होता की भारतीय म्हणून तुम्हाला मला नाही वाटत की थांबवता आलं असतं लोकांना. काजी साहेब तुम्ही सुद्धा थांबवू शकले नाही. त्यामुळे आता जे काही झालंय त्याला काही आपल्याला करता येत नाही, परंतु त्यांनी एकदा यावं. कार्यक्रम बरेचसे आहेत, कशा पद्धतीने पुढे जाता येईल. सिंदखेड राजाचा हा विकास आणि जिजाऊ संस्कृतीचा विकास हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. सिंदखेड राजामध्ये आता तुम्ही एखादा रेस्ट हाऊस 20 कोटीचं मंजूर करून आणलं तरी सरकारी जागा नाही आहे का परिसर? असतो तो म्हणजे भाग आता आज आहे का आपल्याजवळ? आज आपल्याजवळ नाही. दुसरं एक 500,000 मुलींचं मुलांचं किंवा निवासस्थानं लोकांची करायची म्हणली तरी जागा नाही. आपण जो म्हणता मानला सरकारी मलाही कल्पना आहे जागा मराठा सेवा संघाची किंवा जिजाऊ सृष्टीची करून साहेब गेले का अध्यक्ष? काही प्रॉब्लेम तुम्हाला जिजाऊ सृष्टीच्या? जमीन जिजाऊ सृष्टीची, इमारती सरकारच्या, तुम्ही आम्हाला चालवायला द्या का कोणाला चालवायला द्या, आमच्या त्याच्यात तुम्ही स्वतः त्याचं उत्तर दिलं शिंदे साहेब. हे काही कोणाचं व्यक्तिगत नाही, आमचा सगळ्यांचा इंटरेस्ट जे आहे. आमचं भारतात एवढंच म्हणणं असेल की याचा जास्तीत जास्त समाजोपयोग चांगल्या पद्धतीने कसं होता येईल, तिथे तरुण मुला मुलींना कशा पद्धतीने काही गोष्टी करता येईल या अंगाने आपण तो विचार करावा. आम्ही अगदी आमची जमीन काय आपण म्हणा तशा पद्धतीने जो काही यमवू होईल, सरकारला जे सोयीचं असेल, आपल्याला जे सोयीचं असेल, आमचा प्रयत्न एकच आहे की सिंदखेड राजा, वेरूळ ही जी आपली परिस्थिती आहे ही चांगली दुरुस्त व्हावी. मनोजने एक मुद्दा मांडला, यापूर्वी सुद्धा आम्ही मांडलेला आहे, त्याला धरून एक मिनिट बोलतो फक्त की काही झालं तर खासदार साहेब आपण बाकी ठीक आहे किंवा इंजिनियर असो नसो कोणी काय असो, खरंच शक्य आहे का शिवस्मारक त्या अरबी समुद्रातलं शिवस्मारक खरंच शक्य आहे का? जवळपास नाही. नाही 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 होऊ शकत नाही. आज ती परिस्थिती आहे आणि 3,000-4,000 कोटी त्याला कमीत कमी गणेश तू इंजिनियर आहे, ठेकेदार आहे, काय परिस्थिती आहे? कमीत कमी 12-15 हजार कोटीच्या पुढे ते जाईल. आमचं म्हणणं आहे ते जमिनीवर करा, राजभवनमध्ये करा. राजभवनमध्ये शक्य नाही ना, फॉरगेट इट. आमचं असं म्हणणं आहे की मराठवाडा किंवा विदर्भाच्या जंक्शनवर शिवसृष्टी करा, शिवस्मारक उभं करा, मोठा पुतळा उभा करा. तुमचा केव्हा व्हायचा तर होईल तर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आज शंकराचार्याचा 108 पुतळा उभा जाहीर करून टाकले. त्यांचे पुतळे उभे राहतील आणि मग पुन्हा आम्ही म्हणून ते तसं करतात, आपल्याला कोणी अडवलं. त्यामुळे म्हणून जर तू म्हणतच असतील लोकांच्या माध्यमातून उभं करायचं तर आपण औरंगाबाद, जालना, बुलढाणा या जिल्ह्याच्या बॉर्डरवर एक 200 एकराची शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी लोकांच्या फंड्समधून ही शिवसृष्टी निर्माण करू आणि तिथे 200 फूट 300 फूट काय असेल
तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून एक नवीन शिवस्मारक निर्माण करून त्यावेळेस आपण करायचं आणि सगळं तिकडे जात आहे. त्यामध्ये कुठेतरी जी गफलत होते, आपणही असं काहीतरी बोलतो, हे होत नाही. आणि मग आता हा राजकीय मंच नाही, पण पुन्हा संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राजभवनमध्ये ते होणार नाही. आणि ते या दोघांनाही काही मग कदाचित आज ते आपले हे आहेत, पण ह्या राजकीय तरतरच्या बाबीने राजभवन कुठलाही मुख्यमंत्री आपण मागणी करतो आहे त्याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की आज ते जमिनीवर झालं तर सर्वोपयोगी होईल. जो 4,000-5,000 कोटीचा आज अंदाज आहे ते कदाचित 500-800 कोटीमध्ये होईल. 24 तास 12 महिने आपल्याला ते उघडं ठेवता येईल. आणि ते होत नसेल तर सिंदखेड राजा आणि अजिंठा म्हणतो वेरूळ, हे दोन शिवाजी महाराजांचे आजोळा आहे. या आजोळाच्या मध्ये औरंगाबाद, जालना आणि सिंदखेड राजाच्या मध्ये शिंदे साहेब तुम्ही विचार करून बघा, मंत्रिमंडळात मांडून 100-200 एकराची चांगल्या पद्धतीची जमीन घेऊन जर आपण शिवस्मारक तिथे केलं, तिथे एखादी छोटी हवाईपट्टी आपल्याला औरंगाबादला आहे, एक परमानंट हेलिकॉप्टर किंवा काही त्याच्यासाठी आपण तयार करू. आणि ते जरी केलं तरी आपल्या मराठवाड्याचा आणि विदर्भाचा पर्यटनाच्या अंगाने बराचसा विकास होईल असं मला वाटतं. त्यावर आपण सर्वांनी विचार करावा अशी मी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी जो शब्द दिलेला आहे की 2023 ही 450वी जयंती असेल जिजाऊंची, म्हणजे त्या थोडंसं टेक्निकल भाषेत सांगायचं चतुर्थ काय म्हणतात शतकोत्तर रजत जयंती जन्मोत्सव. त्यामुळे 450वी ही जयंती एक चांगल्या पद्धतीने साधीच्या स्वरूपात का होईना साजरी होईल. किमान एक 5-50 कोटी रुपये तिथपर्यंत येतील. दादांना ते आवडल्याचं आपण मागच्या वेळेस सांगितलं, आम्ही आपल्या खूप आभारी आहोत. त्याचा थोडंसं कौतुक केलं तर नक्कीच त्याच्यातला राहिले 300 कोटी रुपये, टप्प्याटप्प्याने 50-100 कोटी रुपये होतील. रेसिडेन्शियलचा एक काही मगा प्रभू साहेबांनी कोणी सांगितलं एक 10-5 कोटी रुपयाचा प्रतापराव त्या तुमच्या मंत्र्यांकडे प्रस्ताव आहे. 2 पोस्ट तुम्हालाही माहीत आहे ते जुनं काही तुम्हाला तर पुन्हा सांगण्याची गरज नाही. मागच्या वेळेस एक पाठवलं होतं ते पडून आहे. आणि कलेक्टरनं म्हणजे डांगे मॅडमनंतर कुठल्याही कलेक्टरने याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला नाही. त्यांनी बरीचशी चुकीची कामं थांबवली नाही. काही साहेब त्याच्यासाठी त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. काळ्या वाटत कधी ते मंजूर केलेलं आहे. त्यांनी आग्रह झाला होता कशा पद्धतीचे झालेला आहे. त्यांचे वडील रिटायर झाले होते. 2 दिवस माझी त्यांची भेट झाली. इथे त्यांनी मुद्दा करून दाखवलं. त्यांनी सुद्धा सांगितलं की हे झालेली काम आहे ही इकडची जी आहे पश्चिम महाराष्ट्रातली, आता ठीक आहे त्यांच्याकडे किल्ले वगैरे जास्त असतील, पण पुरातत्वाची कामं इकडची आणि इकडची आपलं मराठा जे काही त्यावेळेसचं आर्किटेक्चर असेल, यादवांचं आर्किटेक्चर असेल, त्याचा कुठेतरी भाग धरून नाही असलं मशिनरी तरी करू साहेब एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्ही सुद्धा करू. आम्ही सगळेचे सगळे इंजिनियर्स आहोत, आर्किटेक्ट्स आमच्याकडे आहेत. अशा पद्धतीने जर आपण एकत्र बसलो तर हे नक्कीच सिंदखेड राजाचं काम एक वेगळ्या पद्धतीने पुढे नेता येईल. आपलाही गौरव होईल. आपले राजा साबळे आणि अपूर्व हे आपले भाग मोठे दुहेरा काळा वगैरे पाहिजे तुमच्यासाठी हे आहे. आपल्याला अख्ख्या देशातला शौर्य पदक मिळवणारा आणि सध्या आपल्या महाराष्ट्रातला एकमेव जिवंत जवान जर कोण असेल तर ज्ञानेश्वर साबळे. यांनी जे शौर्य पदक मिळवलेलं आहे हे बेसिकली डिफेन्सचं असतं, सेना दलातील लोकांना मिळतं. पण या ज्ञानेश्वर साबळेंनी जी कामगिरी केलेली आहे, कर्तबगारी केलेली आहे ती मिलिटरीच्या बरोबरीची किंवा मिलिटरीच्या तोडीची किंवा त्याच्यापेक्षा जास्त होती. याच्या अगोदर ज्या धनावडेला हे मिळालेलं आहे तो विचारा तिथल्या तिथे मिळाला. म्हणून भावनिक होऊन ते म्हणायचं होते की जर मी गेलो असतो तर कदाचित माझी बायको होती. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे तत्व होतं की शत्रूला गारद करायचं पण स्वतः जिवंत राहायचं, ते तत्व या ज्ञानेश्वर साबळेंनी पाळलेलं आहे. आणि याच्यामध्ये आज अपूर्व कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस अशा 3 सर्व्हिसेस आहेत.
एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी या तिन्ही सर्व्हिसेसचं जसे NDA असतं तशा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस UPSCच्या माध्यमातून होतात. त्या माध्यमातून हा अपूर्वा भारतातला पहिला आलेला आहे. एक हा मुलगा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हा जे एअरफोर्समध्ये सिलेक्ट झालेले अनेक लोकांची जरी मागणी होती तरी फक्त 7 मुलं एअरफोर्समध्ये आले, बरोबर आहे. आणि त्यामध्ये सुद्धा हा नंबर 1 आहे. हा जर तिथे टिकला आणि राहिला तर हा पुढचा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तिथे आता त्यांचा उल्लेख आपण केला, हे रावत साहेब होते, ते तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे. पुढे राहा, या कुठे तुम्ही वर जावे. धन्यवाद. जय जिजाऊ. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर मनोहर तुपकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावा, आभार प्रदर्शन करावं. जय जिजाऊ. 424व्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. खरोखर आपण धन्य आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाला आदरणीय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री खेडेकर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, पालकमंत्री बुलढाणा, यांचेही आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. शिंगणे साहेबांनी म्हणजे प्रोटोकॉलनुसार आभार प्रदर्शन करताना बोलायचे नसते, पण शिंगणे साहेबांना मी एक विनंती करेन की त्यांनी सांगितलं आपण आहोत जाणार आहोत, परंतु जसं रायगड किल्ला आज आहे, छत्रपती शिवाजी महाराज जरी गेले तरी त्यांचं नाव आहे, त्याचप्रमाणे त्याच्या पायरीवर सुद्धा सेवेशी तत्पर हिरोजी इंदोरकर हे नाव आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला ती एक सुवर्ण संधी आहे, जिजाऊ सुट्टी तर